नमस्कार. आपल्या ट्रेंडी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. खास करून जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याकडे कोणतं साहित्य असायला हवं, मापे कोणती लागणार आहेत, ती मापे ब्लाऊजवर नक्की कशी घ्यायची, घेतलेल्या मापावरून नवीन ब्लाऊजसाठी माप कसं तयार करायचं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आकृती काढून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. असं स्टेप बाय स्टेप गेल्यामुळं आपल्याला एकही कन्फ्युजन राहणार नाही. चला तर मग आपण साहित्य पाहूया. कोणतं लागतं, जे बेसिक साहित्य लागतं ते मी तुम्हाला समजावून सांगते. हे पहा, हे एवढं बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे. ही कात्री, अशी कात्री आहे माझ्याकडं. स्केल, तुमच्याकडं स्टीलची असेल तरी चालेल किंवा ही अशी असेल तरी अशी घ्या. आणि आपण जे ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे ते लिहिण्यासाठी एक छोटी डायरी किंवा मोठी वही घेतली तरी चालेल. टेप, न्यूजपेपर, हा इंच टेप असतो. याच्यावरती हे माप लिहिलेलं आहे ते इंचामध्ये असतं. 1 इंच, 2 इंच, 3 इंच असे हे इंचाचे भाग आहेत. आणि दुसरी साईड दाखवते बघा मी तुम्हाला. हे पहा, वरती इथं इंचामध्ये आहे आणि त्याच्या खाली सेंटीमीटरमध्ये नंबर लिहिलेले आहेत. हे सेंटीमीटर आहेत आणि वरचे जे आहेत ते इंच आहेत. तर हा असा इंच टेप आहे. आपण इंचामध्ये ब्लाऊजचं माप घ्यायचं असतं नेहमी. आणि हे टेलर चॉक आहेत. पहा, हे आपल्याला कपड्यावर कटिंग करताना लागणार आहेत. टेलर चॉक दुकानामध्ये हे 10 ते 15 रुपयाला मिळतात. आणि ही अशी आकृती काढून आपण सुरुवातीला पूर्ण ब्लाऊज याच्यावर समजून घेणार आहोत. त्यामुळं आपल्याला नंतर पेपर कटिंग टाकताना अजिबात कन्फ्युजन राहणार नाही. पूर्ण ब्लाऊज समजावून घेतलेला असल्यामुळं व्यवस्थित कट करता येईल. आता मापे कोणती लागणार आहेत ते पॉईंट पाहू. पहा, पूर्ण उंची, छाती घेर, शोल्डर, मुंढा, कंबर घेर, बाही उंची, बाही घेर, समोरील गळा आणि मागील गळा, ही मापे आपल्याला घ्यायची आहेत. आता ती ब्लाऊजवर नक्की कुठं असतात हे पॉईंट ते आपण पाहूया. हे पहा, हे मी ब्लाऊज घेतला आहे. आता आपली पूर्ण उंची कुठं मोजायची असते? मागील भागाच्या इथं. ही आहे पूर्ण उंची आपली. ती आपल्याला इथं 0 ते 1 असे पॉईंट देऊन आपण टाकणार आहोत. ही शोल्डर पट्टी आहे. शोल्डर, ओपन गळ्याच्या ब्लाऊजला शोल्डर मोजून घ्यायचं नसतं, फक्त शोल्डर पट्टी मोजायची. ही पहा, ही शोल्डर पट्टी आहे. आणि हा जो मधला जो भाग आहे तो ब्लाऊजची गळा रुंदी आहे. ती आपण इथं 0 ते 2 अशी टाकणार आहोत, शोल्डरचं माप. त्यानंतर हा जो बाही जोडलेला भाग आहे त्याला आपण मुंडा म्हणतो. हा मुंडा आहे जो आपण इथं टाकणार आहे, मुंड्याचं माप. त्यानंतर बघा, हा समोरील गळा आहे. समोरील गळा, मागील गळा पाहूया. हा मागील गळा आहे ब्लाऊजचा. योगपट्टी, ही खाली जी पट्टी जोडली ती योगपट्टी, कटोरी. आणि इथं कंबर घेर मोजायची. हे पहा, इथं आपण योगपट्टी बनवणार आहोत. आणि हे आपलं 4 टक्सचं ब्लाऊज असल्यामुळं हे जे छोट्या रेषा ओढलेल्या दिसत आहेत हे टक्स आहेत. याला आपण डाच पण म्हणतो.
पुढं पेपर कटिंग करताना समजावून सांगते मी तुम्हाला. आणि बाही घेर, जो दंडघेर आहे आपला, तो आपल्याला लागणार आहे. चला मग मी दाखवते तुम्हाला आता प्रत्यक्ष ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं ते. हे पहा, हे ब्लाऊज घेतला आहे मी. याच्यावर आता आपण सुरुवातीला काय लिहिलंय, पूर्ण उंची. तर सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण उंची मोजायची आहे. हे पहा, शोल्डरवरती बरोबर इथं टेप ठेवायचा आणि कमरेच्या जिथं आपण डाच मारलेला असतो तिथपर्यंत पकडायचं. थोडंसं ओढायचं, जास्त ओढायचं नाही. पहा किती येत आहे, 12.5. पण या ब्लाऊजची उंची मला पाव इंच वाढवून घ्यायची आहे, त्यामुळे मी इथं 12.5 लिहिते. त्यानंतर आपल्याला छाती घेर मोजायचा आहे. पहा इथं लिहिलंय छाती घेर. ह्या इथं मुंड्याजवळ टेप ठेवायचा आणि हे माप फक्त हुकच्या साईडनीच मोजायचं. पहिल्या हुकापर्यंत, मुंड्यापासून ते पहिल्या हुकापर्यंत किती येतंय, 8.5. म्हणजे आपलं हा ब्लाऊजचा चौथा भाग आहे. आता दुसरी पण एक पद्धत आहे छाती घेर मोजण्याची. दोन्ही हुकं लावून घ्यायची आणि मुंड्याच्या ह्या टोकाला ते ह्या टोकाला टेप ठेवायचा. 17 इंच येत आहे, म्हणजे हा समोरील भाग 17 इंच आणि मागील भाग 17 इंच, म्हणजे हे 34 इंच मापाचं ब्लाऊज आहे. आता आपण शोल्डर पाहू. शोल्डरचं माप हे ओपन गळ्याचं जेव्हा ब्लाऊज असतं तेव्हा शोल्डरचं माप हे कधी मोजून घ्यायचं नाही. मी फक्त शोल्डर पट्टी मोजते आहे. पहा इथं 2.5 इंच शोल्डर पट्टी येत आहे. हे नॉर्मल गळ्याचंच ब्लाऊज आहे, पण जेव्हा डीप गळ्याचं ब्लाऊज असतं तेव्हा शोल्डर मोजून घ्यायचं नाही, ते आपण गळा खोलीनुसार ठरवायचं. पहा मी लिहून घेते. शोल्डर 2.5 इंच पट्टी लिहिली आपण फक्त. आता त्यानंतर पुढचं माप पाहू. मुंडा खोली ही बरेच जण जुन्या ब्लाऊजवरूनच मोजून घेतात, पण मी तसं मुंडा खोली मोजून घेत नाही. तुम्ही मुंडा खोली अशी मोजून घेऊ नका. आता त्यानंतर पुढचं माप आहे, आपल्याला कंबर घेर मोजायचा आहे. आता पहिल्या हुकाजवळ टेप ठेवून कंबर घेर मोजून घेऊ आपण. हे पहा किती आलं, 27 इंच, 27.5 इंच आलं. ही पुढची पट्टी जी आहे ती मोजायची नाही, ती सोडून द्यायची. इथं लिहून घेऊ आपण 27.5 इंच. आता यानंतर काय, बाही उंची. बाही उंची मोजायची. पहा किती येते, 4.25 इंच. त्यानंतर दंडघेर मोजू आपण. त्यासाठी ब्लाऊज उलट करून दंडघेर व्यवस्थित मोजून घ्यायचा. हे आपल्याला फिटिंग करताना लागणार आहे. किती आलं, 5.25 इंच. दंडघेर 5.25 इंच आलेला आहे. आता आपण ब्लाऊज व्यवस्थित ठेवून समोरील गळा आणि मागील गळा उंची पाहणार आहोत. पहा इथं शोल्डर व्यवस्थित सरळ करायचं आणि गळा उंची पाहायची. 6.5 इंच. नेहमी गळा उंची तिरका टेप ठेवून मोजायची. 6.5 इंच. त्यानंतर मागील गळा खोली पाहू आपण.
हे पहा, तिरका ठेप ठेवून मोजायची. 8 इंच येत आहे. आपलं पूर्ण ब्लाऊजचं माप घेऊन झालेलं आहे. तर आपण आता एका आकृतीवर समजून घेणार आहोत ही मापं कशी टाकायची. पहा, मी एक अशी आकृती काढलेली आहे. इथं मी 0 हा पॉईंट दिला आहे. 0 ते हा 1, 0 ते 1 इथं पूर्ण उंची टाकायची आहे आपल्याला. आणि 0 ते 2 पहा, इथं शोल्डरचं माप आपल्याला 0 ते 2 टाकायचं आहे. आता 0 ते 3 हे आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे. आणि हे माप सेम येण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे नंबर. इथं आपली मुंडा खोली असणार आहे 2 पासून खाली मुंडा खोली. हा जो भाग आहे हा आपला छाती घेर असणार आहे. हा आपला छाती घेर आहे. आणि हे जे दिसतं आहे समोरचं हे आपलं ब्लाऊजचं मार्जिन आहे सोडलेलं, ज्यामुळं आपल्याला ब्लाऊज नंतर थोडंसं मोठं करायचं असेल तरी करता येतं. हा आपला मागील मुंड्याचा भाग आणि हा समोरील मुंड्याचा आकार आहे. त्यानंतर हा मागील डाच घेतलेला आहे आपण. प्रत्येक ब्लाऊजला हा डाच घ्यायचाच असतो. ह्या डाचची उंची ते मी सांगते तुम्हाला कट करताना किती घ्यायची. फक्त तुम्ही आकृती समजावून घ्या की मापे कशी टाकायची ते. आता समोरचा भाग सांगते. आता मागील आकृती तुम्ही व्यवस्थित अगोदर समजावून घ्या, मग याच आकृतीवर मी तुम्हाला समोरचा भाग कसा टाकायचा ते सांगते. पहा, हा मागील भाग आपला पूर्ण झाला आहे. मागील भागापेक्षा समोरील भाग हा 1 इंचाने जास्त घ्यायचा असतो. आता आपण 0 ते 1 इथं पूर्ण उंची टाकली, त्यामध्ये समोरील भाग काढत असताना त्यात 1 इंच वाढवून टाकायचा. मी थोडंसं खाली घेऊन तुम्हाला दाखवते. आपण पेपर कटिंग करताना ते सगळं बारकाव्याने समजावून घेणार आहोत. पण सुरुवातीला तुम्ही असं जर अगोदर लक्षात घेतलं तर नंतर खूप सोपं जाईल तुम्हाला. आता आपण हे वाढवून घेतला आहे समोरचा भाग. आता समोरच्या भागाला आणखी काय असते, खाली एक योकपट्टी असते. ती योकपट्टी इथून ते इथपर्यंत घ्यायची. पहा, 3.5-2.5ची असते ही योकपट्टी. आपण पेपर कटिंग करताना पाहू ते. योकपट्टी आखून घ्यायची. आता इथं ह्या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत छाती घेराचा 10वा भाग अधिक अर्धा इंच घेऊन योकपट्टीला असा आकार द्यायचा असतो. हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता याचे टक्स दाखवते. 4 टक्स कुठं असतात ते. हे पहा, पहिला टक्स इथं, त्यानंतर हा हुकपट्टीचा एक इथं. हे अंतर जे आहे ते पण आपल्याला मोजून घ्यायचं असतं. आता इथं ह्या मधल्या टक्सपासून थोडंसं ह्या साईडला एक पॉईंट द्यायचा. आणि हा आपला फिटिंगच्या साईडचा टक्स असतो. फिटिंगच्या साईडचा टक्स नेहमी तिरका घ्यायचा, त्यामुळं पफ खूप सुंदर येतो. मुंड्यामध्ये एक टक्स असतो. इथं एक पॉईंट देऊ आपण आणि हा मुंड्यातला टक्स जोडून घेऊ. तर हे असे 4 टक्स असतात. त्यानंतर काय राहिलं आता. आता आपला मागील आणि समोरील भाग सेमच झाला ना. टक्ससाठी लागणारं जे
एक्स्ट्रा अंतर लागणार आहे ते वाढवून घ्यायचं. नंतर हे मुंड्यामध्ये 1/2 इंच किंवा अर्धा इंच आणि कमरेमध्ये टक्स घेण्यासाठी वाढवून घ्यायचं. हे इथं मागील भागापेक्षा समोरील भागाला आपल्याला एवढं अंतर जास्त घ्यावं लागणार आहे. पहा, आता मागील भागापेक्षा समोरील भाग आपला 2 ठिकाणी वाढला. कमरेमध्ये आपण सुरुवातीला वाढवला, त्यानंतर आता या फिटिंगच्या साईडला आपण टक्स करता थोडासा वाढवलेला आहे. सगळे पॉईंट नीट लक्षात घ्या. 1-2 वेळा अगोदर अशी प्रॅक्टिस करा. आता मी कसं सुरुवातीला 0 ते 1, 1 ते 2, 0 ते 2, 2 ते 4 अशी नावं दिली आहेत, तशी नावं तुम्ही देऊन घ्या पॉईंट. आता आपला फक्त गळा राहिला आहे, तो आपण गळा पाहू. गळ्याला बघा, ही गळा रुंदी आणि ही गळा उंची अशी टाकून इथे एक चौकोन तयार करून घ्यायचा असतो. असा चौकोन तयार करून घ्यायचा आणि इथून गळ्याचा शेप द्यायचा. त्या गळ्याचा शेप देताना पण किती मोजून घ्यायचं ते पण मी सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं आहे असं गृहीत धरून मी तुम्हाला आता पेपर कटिंग दाखवते. हे पहा, हा न्यूजपेपर घेतलेला आहे मी. तुम्ही कार्डशीट घेतला तरी चालेल, पण न्यूजपेपर प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो म्हणून मी न्यूजपेपर घेतलेला आहे. आता पहिल्यांदा बघा, आपल्याला 0 ते 1 हे माप टाकायचं आहे. तर 0 ते 1 आपली पूर्ण उंची आहे. पूर्ण उंची 12.5 आहे आपली. तर 12.5 मध्ये मागील बाजूसाठी 1 इंच मिक्स करायचं. बघा, इथं 12.5 इथं येतं आहे आणि 13.5 1 इंच मिक्स करून मागच्या बाजूसाठी माप टाकायचं. ही आपली पूर्ण उंची झाली. आता शोल्डर 0 ते 2 शोल्डर हे 5.5 इंच घ्यायचं आहे. आपलं हे 34 छाती घेराचं माप असल्यामुळं आपण 5.5 इंच शोल्डर घेणार आहे. आता आपण मुंड्याचं माप घेऊया. 0 ते 3 आपण पॉईंट दिला होता बघा. 0 ते 3 टाकण्यासाठी आपण 5.5 इंच पहिल्यांदा इकडं खूण करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या साईडला शोल्डरच्या साईडला जिथं आपण मुंडा घेतो तिथं. आणि बघा, हे मधलं जे अंतर आहे 2 बाजूचं, हे इथलं आणि वरचं हे सेम आलं पाहिजे. नाहीतर काही वेळेला काय होतं बघा, इथं 5.5 येतं आहे आणि वरती पण 5.5 आहे. नाहीतर आपण असं घेतो आणि हे तिरकं जातं मग. त्यामुळं ते मोजून घ्यायचं आधी. 5.5 इंचावरती खूण करून घ्यायची. आता आपण छाती घेराचं माप टाकूया. आपला छाती घेर 34 इंचाचा आहे. तर 34 इंचाचा चौथा भाग येतो 8.5 इंच. म्हणून आपण इथं बरोबर 8.5 इंचावर एक पॉईंट देऊन घेऊया. छाती घेराचा चौथा भाग करायचा आणि पहिल्यांदा तिथं टिक मार्क करायची आणि नंतर पुढं मार्जिन घ्यायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं 1.5 इंच घ्या, 1 इंच घ्या. मी 1 इंच घेत आहे. आता पूर्ण उंची आपण ह्या साईडनं मोजली. आता दुसऱ्या बाजूनं पूर्ण उंची टाकायची. बघा, ह्या साईडनं म्हणजे बरोबर सरळ रेष येते आपली. 13.5 इंचावर इथं मार्क करायचं आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. इथं पण 8.5 वरती 1 मार्क करायचा आणि त्यानंतर 1 इंच पुढं शिलाई मार्जिन करता 1 मार्क करायचा आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे. त्यानंतर आपण हा 8.5 9.5 म्हणजे 1 इंच जे मार्जिन घेतलेला आहे तो पॉईंट
आणि हा आतला एक पॉईंट, असं सर्व जोडून घेऊ. आता आपण टक्सचं मार्किंग करून घेऊया. मागील भागाचा जो टक्स असतो ना त्याचं मार्किंग करू. तर इथं काय करायचं, आपला जेवढा छाती घेर आहे, समजा आता आपला छाती घेर आहे 34 इंच, 34चा 10वा भाग घ्यायचा. 10वा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. आता आणि इथं मार्क करून घ्यायचं. टक्सची उंचीचं मार्किंग आणि नंतर अर्धा इंच, बरोबर अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा. मार्क करून घ्यायचा अगोदर, ह्या साईडला अर्धा इंच, ह्या साईडला अर्धा इंच आणि जोडून घ्यायचं. हे सुरुवातीलाच करायचं आहे फक्त, नंतर प्रॅक्टिसने आपोआपच येणार आहे आपल्याला. आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊ. हा मागील मुंड्याचा आकार आहे. आपण मागील भाग कट करतोय ना, मग इथं पाऊण इंच, जिथं आपण 5.5 इंच घेतलं होतं ना तिथून पाऊण इंच बाहेर घ्यायचं आणि शोल्डर पासूनची वरची रेषा इथं जोडून घ्यायची आणि असा नॉर्मल आकार देऊन टाकायचा. बघा आला का नाही सुंदर आकार. आता आपण गळ्याचा आकार देऊ. इथं 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि खालच्या साईडला पण 2.5 इंच. जर आपल्याला गळा पसरट घ्यायचा असेल तरी आपण घेऊ शकतो, पण हे साधं 8 इंच गळ्याचं ब्लाऊज आहे त्यामुळं मी 2.5 इंचच घेतलेला आहे. आता बघा गोल आकार कसा द्यायचा ते नीट लक्षपूर्वक पहा, मी सांगते. इथं जिथं गोल आकार द्यायचा आहे ना तिथं बरोबर 1.25 इंचावर इथं मार्क करायचं आणि वरती 1.25 इंचावर मार्किंग करायचं आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. खूप सुंदर गोल आकार येतो. आता मागील भागाचं आपलं संपूर्ण मार्किंग झालं. आता आपण याला कट करून घेऊया. व्यवस्थित आरामात कट करायचं, घाई करायची नाही अजिबात. गळा नंतर कपड्यावर ठेवल्यानंतर गळा कट करायचा, म्हणजे कपड्यावर गळा कट करायचा. हे पेपर असंच ठेवायचा. आता आपण समोरील भाग बघू. समोरच्या भागासाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे, याच्यावर आपण मार्किंग करूया. तर जसं मागील भागाला केलं तसंच पूर्ण मार्किंग करून घ्यायचं. शोल्डर 5.5, मुंड्याचं मार्किंग, त्यानंतर पूर्ण उंचीचं मार्किंग. मोबाईल माझ्या मुलाने पकडला आहे त्यामुळं थोडासा कॅमेरा हलतोय, समजून घ्या. ह्या साईडला उंचीचं मार्किंग. त्यानंतर जसं आपण मागील भागाला घेतलं होतं तसं 8.5 इंचावरती कंबर घेराच्या तिथं मार्क करायचं. हे झालं. मुंड्याचं मार्किंग करत आहोत आपण 5.5 इंच. छाती घेर 8.5 इंच अधिक 1 इंच मार्जिन. तुम्हाला जेवढं मार्जिन घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घ्यायचं.
आता ही दोन्ही रेषा जोडून घ्यायच्या. ही मार्जिनची रेषा आहे आपली. हे मार्जिन. आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊ. समोरच्या मुंड्याला आकार देताना जिथं आपण 5.5 इंचावर मार्किंग केलं आहे तिथून 5.5 इंच मार्क केलं आहे तिथून तिरकं 1 इंचावर मार्किंग करायचं. आणि हे 5.5 इंचाचं जे अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढायचा. त्यासाठी टेप असा ठेवून दुमडायचा. याचा मध्य काढून घ्यायचा आणि तिथं बाहेर थोडंसं 1/2 इंच मार्क करायचं, म्हणजे खूप छान आकार येतो. हा आकार देऊन घ्यायचा. ते 1/2 इंच मार्किंग केलं आहे त्याच्यातून बरोबर 1 इंचावर जिथं मार्क केलं आहे तिथून हा असा आकार देऊन घ्यायचा. हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग. तर आता आपण काय करायचं, समोरच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं. त्यासाठी 2.5 इंचावर मार्क करायचं दोन्ही बाजूला. वरती 2.5 इंच, खाली 2.5 इंच आणि आपली गळा उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची. आणि इथं असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि इथं गोल आकार देण्यासाठी मी जी ट्रिक तुम्हाला सांगितली आहे, 1.25 इंच, इथं 1.25 इंच आणि इथं 1.25 इंच, तर ते जोडून घ्यायचं. आता याच्यानंतर आपला मेन आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आपण मागील भागामध्ये 1 इंच मिक्स करून टाकलं होतं ना, तर आता समोरील भागाकरता आणखी 1 इंच मिक्स करून आपल्याला इथं 13.5 आणि 1 इंच मिक्स करून इथं होतं आहे टोटल 14.5 इंच. बघा, वरून टेप ठेवायचा आणि 14.5 इंचावर मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपले समोरील भागामध्ये आणखी 1 इंच एक्स्ट्रा होईल. तर असं दोन्ही बाजूला करून घ्यायचं. इथं पण 1 इंच वाढवून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं हे. आता आपली योगपट्टीसाठी आपण प्रत्येक ब्लाऊजला इथं 2.5 इंच आणि इथं 2.5 इंच, दोन्ही बाजूला 2.5 इंचावर अगोदर मार्क करून घ्यायचं आणि ते जोडून घ्यायचं 2.5 इंचावर जे मार्क केलं आहे ते. खूप लक्षात राहण्यासारखी सोपी पद्धत आहे. तुम्ही लक्षपूर्वक पाहून सुरुवातीला प्रॅक्टिस करा पेपर कटिंगवर. आता इथं काय करायचं, आपला छाती घेराचा 10वा भाग घ्यायचा. 34चा 10वा भाग 3.4 येतो, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि तो योगपट्टीचा आकार देण्यासाठी आपल्याला छाती घेराचा 10वा भाग अधिक अर्धा इंच घेऊन तिथं मार्क करायचं. मोबाईल नीट पकडलेला नाही त्यामुळं थोडंसं समजून घ्या. इथं बरोबर आपल्याला किती 4.25 इंचावर मार्क करून घ्यायचं. 4.25 किंवा 4 पर्यंत आलं तरी चालतं. आणि योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा असा, ही खाली आपली योगपट्टी तयार झाली.
आता आपण याचे टक्स पाहूया कसे टाकायचे. जिथं आपण 10वा भाग घेतला आहे तिथून वरती 2 इंचावर मार्क करायचं. त्यानंतर टक्स घेण्याची दुसरी एक पद्धत आहे. ही बघा, अशी वरून असा टक्स पॉईंट घ्यायचा असतो. ती पण पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे, पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया. आता सध्या ह्या पद्धतीमध्ये इथं जी हुकची पट्टी असते तिथं टेप ठेवायचा. हुकच्या पट्टीवरती टेप ठेवून बरोबर त्याचा मध्य काढायचा. हा बघा, टेप दुमडला, इथं मध्य काढून घेतला. त्याच्या खाली 1 इंचावर मार्क करायचं. 1 इंचावरती मार्क करून घेतलं की ही अशी एक टक्स लाईन आखून घ्यायची. आता त्यानंतर हा इकडचा फिटिंगच्या साईडला जो टक्स असतो त्यासाठी त्या पहिल्या टक्सपासून ते 1.5 इंच अंतर पुढं सोडायचं आणि वरती 1 इंच घ्यायचं. तिथं एक पॉईंट घेतला की हा टक्स असा तिरका घ्यायचा. तिरकी एक रेषा मारून घ्यायची. जेव्हा आपण तिरका टक्स घेतो तेव्हा खूप सुंदर पफ तयार होतो. आणि त्या पॉईंटपासून वरती 1.5 इंच घेऊन हा आपला मुंड्यातला एक टक्स तयार करून घ्यायचा. तर हे आपलं टक्सचं मार्किंग झालेलं आहे. आकृती काढताना आपण समजावून घेतलं होतं बघा. पूर्ण उंची आहे तिथं 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला थोडंसं जे टक्ससाठी आपल्याला कापड लागतं ते पण आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आपण उंची वाढवून झाली. आता आपण इथला भाग वाढवून घेऊया. तर हे 34 छातीचं माप असल्यामुळं इथं 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. 34 पेक्षा मोठ्या मापाचं जर ब्लाऊज असेल तर अर्धा इंच आणि त्यापेक्षा खूपच मोठा असेल तर 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. जास्त वाढवायचं नाही. खालच्या साईडला 1 इंच आणि वरती आपण मुंड्यामध्ये पण एक टक्स घेणार आहोत, त्यामुळं तिथं अर्धा इंच वाढवायचं आहे. हे पहा, इथं मी 1 इंच वाढवला. 1 इंचावर मार्क करून घ्यायचं आणि वरती अर्धा इंच वाढवून घ्यायचं. मी अर्धा इंचावरती मार्क करून घेते. आणि आता हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. आता आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. ह्या पद्धतीने ब्लाऊज तुम्ही शिवून पहा, खूप छान बसतं. आणखी एक पद्धत आहे 4 टक्स ब्लाऊज शिवण्याची. त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे, तो पण तुम्ही पाहून घ्या. आता आपला समोरील भाग आपण व्यवस्थित कट करून घेऊया. पहा, ही योकपट्टी कट करून घ्यायची आणि मागील भागाचा गळा शक्यतो कपड्यावरच कट करायचा, म्हणजे छान येतो. हा समोरील गळा आपण कट करून घेतला तरी चालतो, पण मागील भागाचा गळा मात्र कपड्यावरच कट करायचा. आता पहा, शिवताना आपल्याला असा टक्स घ्यायचा आहे. इथं 1.5 इंच दोन्ही साईडला पाऊण इंच मिळून 1.5 इंचाचा टक्स तयार झाला पाहिजे. असा टक्स घ्यायचा. वरती उंची थोडीफार कमी जास्त झाली तरी चालते, काही प्रॉब्लेम होत नाही. हा इथं जेवढा तिरका टक्स येईल ना तेवढा पफ खूप सुंदर तयार होतो. मुंड्यातला एक असे 4 टक्स मारून आता आपण बाहीची कटिंग पाहूया. पहा, हा समोरील भाग घेतलेला आहे मी ब्लाऊजचा. मुंड्याच्या आकाराच्या इथं शोल्डरच्या तिथं बरोबर टेप ठेवायचा आणि जिथं आपण अर्धा इंच वाढवला आहे ना तिथं त्या टोकापर्यंत टेप ठेवायचा.
आणि असं तिरकं अंतर मोजून घ्यायचं. बघा इथं किती येत आहे, 7 इंच. 7 इंच आलं. आता हे जे पुढचं आपण अंतर घेतलं आहे ते आपलं इथं दुमडण्यात जाणार आहे ना, त्यामुळं आपण तिथपर्यंत मोजले. ते वरचं घेतलेलं ते नाही घ्यायचं त्यात, फक्त तिथपर्यंतच घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपली बाही उंची किती आहे, 4.25 इंच. तर हा पेपर घेतलेला आहे मी, आणि ह्या पेपरची घडीची साईड आपल्या साईडला घ्यायची. घडीवरती बाही टाकायची आहे. ही बघा, ही घडी आहे. ही घडी मी माझ्या साईडला घेतली आहे. तर आपण बाही उंची टाकू. आता सुरुवातीला बाही उंची किंवा बाहीची घडी टाकली तरी चालते. आता आपण तिथं तिरकं मोजलं, ते अंतर 7 इंच आलं ना, तर आपण इथं 8 इंचाची घडी टाकायची. 8 इंच घडी टाकली. खाली पण 8 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आपली बाही उंची 4.25 इंच आहे. तर त्यामध्ये अस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा इंच, आणि अस्तरचं जर नसेल तर 1.5 इंच मिक्स करून टाकायचं आहे, आणि तसं मार्किंग करून घ्यायचं. बघा इथं आपली बाही 4.25 इंच आहे. जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊण इंच आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन लागतं तेवढं घ्यायचं. आणि जर का अस्तरची बाही नसेल, अस्तरचं ब्लाऊज नसेल आपलं, तर आपण 4.25 अधिक 1.5 इंच म्हणजे पावणे 6 इंच इथं घ्यायचं. म्हणजे बरोबर खाली फोल्ड करायला 1 इंचाची पट्टी, आणि वरती शिलाई मार्जिन पाव इंच, अर्धा इंच जसं आपल्याला लागतं तसं घ्यायचं. दोन्ही बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला घेतलं आणि दुसऱ्या बाजूला तेवढंच मार्किंग, जेवढं आपण घेणार आहोत तेवढंच. आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. माझी बाहीची पद्धत खूप सोपी आहे, त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर आता आपण इथं 8 इंचाची घडी टाकली. 8 इंचामध्ये आपल्याला काय करायचं, अर्धा इंच मिक्स करून असा तिरका टेप ठेवायचा. बघा, हा पॉईंट तुम्ही नीट लक्षपूर्वक पहा. ह्या कोपऱ्यावर मी टेप ठेवला आहे, आणि जिथं 8.5 इंच येईल ह्या रेषेवर, तिथं आपण 8.5 इंचावर मार्क करून घ्यायचं. म्हणजे आपली इथं एकदम करेक्ट कॅप हाईट ॲटोमॅटिकच निघते. आणि ही तिरकी रेष जोडून घ्यायची. आता आपला दंडघेर जेवढा आहे तिथं एकदा मार्क करायचं. बघा, आपला दंडघेर पावणे 6 आहे. त्याच्यामध्ये मार्जिन घ्यायचं 1 इंचाचं. पावणे 7 इंचावर मार्क करून घ्यायचं. ज्यांना जास्त मार्जिन हवं असेल त्यांनी 7, 7.25 इंच घेतलं तरी चालतं. आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपण जेवढं मार्जिन सोडलं आहे 1 इंच 1.5 इंच, तेवढं सोडून अगोदर तिथं एक मार्क करून घ्यायचा. हा इथं मी एक मार्क करून घेतला. त्यानंतर बघा, आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. त्यामुळं हे खांद्यावरचं जे 1 इंचाचं अंतर असतं ते 1 इंच इथं सोडून द्यायचं. आणि ह्या टोकावर टेप ठेवून जिथं आपण मार्जिनची जिथं लाईन आखली आहे तिथपर्यंत आपण काय करायचं, त्याचे 3 भाग तयार करून घ्यायचे. आता इथं बघा 7.5 इंच येतं आहे, तर मी 2.5 इंचावर मार्क करून घेत आहे. आणि पहिला जो 2.5 इंचावरचा मार्क आहे तिथं अर्धा इंच वर मार्क करायचं, आणि 2 नंबरच्या पॉईंटला अर्धा इंच खाली मार्क करायचं आहे. आता हे वरून आपण मार्किंग करून वरच्या साईडचा आकार दिला. आता हा दुसरा पॉईंट घेतला ना आपण, तिथं अर्धा इंच खाली मार्क करून खूप सहज सोपं, अगदी सोपं आहे ही पद्धत. पहा किती सुंदर आकार तयार झाला. हे आपलं बाहीचं मार्किंग कंप्लीट झालं. ज्यांना सहज हाताने आकार देता येतो त्यांनी द्यायचा. ज्यांना काही प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी हे असं 3
डॉट तयार करून तसा आकार द्यायचा आणि बाही कट करून घ्यायची. अगदी परफेक्ट बसते बाही, जराशी कमी किंवा जास्त होत नाही. तुम्ही शिवून पहा एकदा. आता हा मुंड्याचा आतील आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा एका बाजूचा आकार कट करायचा आहे, चुकून पूर्ण कट होऊ शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक कट करा. ही पहा, आपली ही बाही अशी दिसते. आता आपल्या बाहीचं पूर्ण कटिंग झालं. आता आपल्या ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग तयार झालं. हे बघा, मी दाखवते. हा आपला समोरचा भाग, हा आपला मागील भाग, योकपट्टी, तर कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? पार्ट 2 मध्ये आपण कापडावर हे सगळं पेपर कटिंग कसं ठेवायचं ते कट करून ब्लाऊज पूर्ण शिवून पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. काही समजलं नसेल, एखादा पॉईंट लक्षात आला नसेल तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. थँक यू. धन्यवाद. बाय.